रोजी युवासेनेचे उभाटा शिष्टमंडळ अमरावती पंचायत समितीत काही तक्रार घेऊन आले असता त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पंचायत समितीच्या आवारात पायऱ्यांजवळ रिकाम्या दारूच्या बाटल्या व एक्सपायरी औषधी सामग्री यामध्ये खाली पडलेली दिसली। हा फक्त प्रतिमेचा अपमान नसून अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे। एवढंच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता मुजरपणे त्यांनी युवासेनेच्या शिष्टमंडळांना सांगितले की तुम्ही तुमचे काम करा, आम्हाला आमचे काम शिकवू नका। ही बाब गंभीर असून असं कुठलंही कृत्य शिवसेनेकडून खपवून घेतल्या जाणार नाही अशी भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये या संदर्भात युवासेनेच्या वतीने जाब विचारण्यात आला। तसेच दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी युवासेना उभाटाच्या वतीने करण्यात आली। आम्ही आमच्या नियमाप्रमाणे कृषी अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यास गेलो होतो। तिथून येत असताना आम्हाला भातकुली पंचायत समितीमध्ये एका कामानिमित्त गेले असताना तिथल्या आरोग्य विभागाच्या दरवाजावर जिथे घाणीचं साम्राज्य होतं, जिथे एक्सपायरी असलेले औषधी, त्यानंतर दारूच्या बाटल्या आणि अक्षरशः घाणीचं पाणी, अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमा तिथे पडलेली होती। ज्या दैवताला संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात लोक मानतात, ज्यांचं पूजन करतात, अशा आमच्या बापाचा अपमान तिथे होताना आम्हाला दिसला आणि तो कदापि युवा सैनिक, शिवसैनिक किंवा कुठलाही महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती करणार नाही, मी या मताचा आहे। आणि अशा व्यक्तीचा अपमान तिथे गेल्यावर समजा होत असेल तर त्या अशा अधिकाऱ्यावर, बीडीओवर आणि तिच्या आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन आज युवा सेनेचे आमचे 4 जिल्हा प्रमुख आज इथे आम्ही सीओ साहेबांना भेटण्यात आलो आणि आमची इथे त्यांना आम्ही विनंती केली आहे की जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही युवा सैनिक इथनं हटणार नाही। ज्या पद्धतीने भातकुली पंचायत समितीच्या प्रेमाइसेसमध्ये हा असा गैरप्रकार घडलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचं आपण महाराष्ट्राचे सर्व लोक आराध्य दैवत मानतो, ते सुद्धा आराध्य दैवत मानतात असं त्यांचं बोलणं झालं। परंतु अशा परिस्थितीत सुद्धा अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक केलं असेल किंवा मग न माहिती असता केलं असेल, जे कार्य केलं ते कृत्य अतिशय घाणेरडे कृत्य त्यांनी केलं। त्याचबद्दल आम्ही सर्व युवासेनेचे पदाधिकारी त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे ही माग आम्ही तिथल्या संबंधित जे बीडीओ आहेत त्यांच्याकडे केलं। त्याच पद्धतीने आम्ही आज सीओ साहेब भेटायसाठी आलो होतो, परंतु सीओ साहेब इथं नाही आहेत। आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की सतत घडलेलं जी काही बेकार जी गोष्ट घडलेली आहे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे, तेवढी आमची मागणी आहे। जर कारवाई न झाल्यास आम्ही पुढे काय करावं हे आम्ही युवासेनेच्या स्टाईलने आम्ही करून दाखवू। सध्या ज्या पद्धतीने अधिकारी लोक सामान्य जनतेला वागणूक देतात किंवा आता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा एवढा अपमान झालेला आहे, तर असं वाटतं का कुठेतरी की अधिकाऱ्यांवरचा वचक सुटत चाललेला आहे म्हणून? गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून इथं पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठल्याच प्रकारच्या पदाधिकाऱ्याची इथं नियुक्ती झालेली नाही आहे, हा एक महत्त्वाचा एक पार्ट आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने मागच्या वेळेस जी सत्ता इथे स्थापन झालेली होती त्यांची यांच्याकडे जे वचक इथे ठेवायला पाहिजे होते वचक अधिकार झालेले नाही, परंतु आता आज मोदी साहेबांची पुन्हा सत्ता इथे आपण स्थापन झालेली आहे। मला मोदी साहेबांवरती पूर्ण भरोसा आहे की ते प्रत्येक डिपार्टमेंटवरती वचक ठेवेल व कुठल्याही प्रकारचं असं घाणेरडं कृत्य घडणार नाही याची ते सुद्धा दखल घेईल। आणि आम्ही सुद्धा माननीय आमदाराच्या माध्यमातून, खासदार महोदयाच्या माध्यमातून आमच्या त्यांच्यापर्यंत हा निरोप आम्ही पोहोचून देऊ की अशा प्रकारचं कृत्य इथे घडलेलं आहे, याच्यावरती आपण कारवाई केली पाहिजे व भविष्यामध्ये असं कारवाई होऊ नये याच्याबद्दल आपण दखल घेतली पाहिजे। आता जे काही घटना घडली आहे त्याचं सीओ साहेबांच्या माध्यमातून तुम्ही लोक काय पाठपुरावा करणार आहात? खऱ्या अर्थात म्हणजे खरोखर ते अधिकारी निलंबित झाले आहे किंवा तुमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण झाली की नाही याचा काय पाठपुरावा करणार आहात? आज जवळपास आम्ही ज्यावेळेस पंचायत समितीला गेलो असता बीडीओ साहेबांनी सांगितलं, बीडीओ साहेबांचं म्हणणं हेच बोललं की जे काही कृत्य घडलं ते चुकीचं घडलेलं आहे, ते सुद्धा प्रशासनामार्फत ते कारवाई केल्या जाईल। तिथे बसलेले जे ठाकरे सर होते, जे PI होते आपल्या गाडगेनगरचे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ही कारवाई आम्ही 100% करू। तेच सुद्धा आमचं म्हणणं आहे, जर कारवाई जर नाही केली आम्ही त्यांना वेळ देऊ, कारण की प्रशासनाला कारवाई करायला जवळपास वेळ द्यायला पाहिजे, परंतु आजचा वेळ त्यांचा पण उद्याचा वेळ हा आमचा राहील। जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करू।